मटार भात बनवूयात. त्यासाठी 2 वाट्या आंबेमोहर तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. पातेलं गरम झाल्यावर त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. त्यानंतर राई, जिरं, कढीपत्ता, हिंग, हळद घातली. त्यानंतर 1 वाटी मटारचे दाणे घातले. यामध्ये आलं लसूण पेस्ट घालू शकता, मी घातलेली नाही. थोडं परतल्यावर त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धणे पूड आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. सर्व एकत्र मिक्स करून घेतलं. आता यात धुवून बाजूला ठेवलेले तांदूळ घालायचे. 2 मिनिट परतल्यावर त्यामध्ये तांदळाच्या तिप्पट पाणी घालायचं. आवडत असल्यास यामध्ये बटाट्याचे तुकडे घाला. त्यानंतर घालायचा 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडी साखर घालायची चवीपुरती, 1 चमचा. छान उकळी आल्यावर वरून झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा. हा भात शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात. मटार भात शिजून तयार आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम मटार भात, त्यावर साजूक तूप, वरून ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची. पापड, लोणचं आणि दह्यासोबत गरमागरम सर्व करा. नक्की करून बघा, खा, आवडेल तुम्हाला.